गाईज गुड मॉर्निंग झाली आपल्या अन्वीच्याने. सकाळ सकाळीच माझ्या मागं लागलेलं, बोलते मला खाऊ पाहिजे. तिला मनपसंत मध्ये घेऊन आलो, पाहिजे ते घेऊन दिला आणि भाईलाही खुश झालते. घरी येऊन पार्सल रिटर्न केला. निघालेलो हेरोवर मध्ये जायला. आपल्याला हिरो बनायला लागला, कारण की आपल्याला शूट बीट करायला लागतं. तर मस्तपैकी केस आपली गर्दी बिर्दी नव्हती. आणि सोमा भाई काय बोलतो बघा, सगळ्यांनी याला उचलून धरावे वांगणीमध्ये, एवढी नम्र विनंती आहे आमची. घरी येऊन फ्रेश झालो, मस्तपैकी ग्रीन चिकन आणि चिकन भाकरी बिकरी मस्तपैकी दणकवल्यानंतर निघालेलो नवीन स्पॉट एक्सप्लोर करायला. पण जुपुडी गाडा होतं, तर भाई बोलत होता का एकाच गाडीवर गाडीची चावी ठेवली आणि निघालेलो जायला. तो वांगणी पासून 14 किलोमीटर आणि बदलार पासून 8 किलोमीटर असणारा धनगर वॉटरफॉल, तोच आपल्याला आज एक्सप्लोर करायचा. रस्ता चुकलेलो आम्ही, पण हा टास्क लागला तो पण आम्ही कम्प्लीट केला. आणि या दोघांना भिजायचं नव्हतं, तर छत्र्या धरलेल्या भाईने. आणि पुढे गाड्या बघताय का भाई, अख्खा बदलापूरच आलेला दिसतोय. रस्ता चुकलो पण फायनली पोहोचलो. आणि भाई जो व्ह्यू होता ना भाई, एक नंबर वाटत होता. गाडी लावल्या निघालेलो वॉटरफॉल कडे. आणि नेचर भाई टॉप होता. आणि पोहोचलो तो बघतो तर हा वॉटरफॉलच नाही, मेन वॉटरफॉल आहे तो खाली आहे. रस्ता पण विसरलो आणि रूट पण विसरलो. आता निघालो आम्ही खाली जायला. शॉर्टकटने 5 मिनिटात पोहोचलो. आणि आपल्या समोर दिसतोय धनगर वॉटरफॉल. आणि वरच्या साईडला गर्दी तर होती. आणि व्ह्यू भाई 10/100 पण द्यायला काय वाटणार नाही. आणि फायनली पोहोचलेलो आपण वॉटरफॉलच्या जवळ. पण अजून एक टास्क होता का आपल्याला खाली उतरायचं होतं. खाली उतरलो आणि भाई गर्दी बघा ना भाई, बेकार. आणि भाई जो वारा येत होता ना भाई, एक नंबर. धाबाच्या खाली थोडासा आलतो आणि इथून मस्तपैकी व्ह्यू वाटत होता. आणि एक नंबर वाटत होता. तुम्ही बदलापूर वांगणीच्या मध्ये असाल तर नक्की या. पब्लिक वाढतच चाललंय गाईज, कमी होतच नाही. बाकी वॉटरफॉलला गेला बाय बाय. आदित्य भाई आपला फोटोग्राफर बनलेला. नंतर आलो कोंडेश्वर डॅमला, इथून मस्तपैकी एक्सप्लोर केला. बाकी भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.